चला चला चला, मुंबई पोलीसला कोण कोण येणार आहे? चला चला चला, भरतीवाले या लवकर, चला लवकर, वेळ झालाय, चला 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 चला. हा चला लवकर. हा त्याच्या आईला ग्राउंड पुढे गेलं वाटतं आज पण. चला धुळा पाडूया. तू कुठला भावा? मी साताऱ्याचा. तू कुठला? चंद्रपूर. अरे हान धुळा पाड, हान. अरे हान पडला वाटतं, बोंबा बोंब सगळी आईला. आवर लवकर, ग्राउंड चालू होणार. आवडा. अरे आवरा लवकर, ग्राउंड चालू. हान तू हे मारोडी डुकिंग हे आणि आला बघा धुळ. आईला आम्ही गावठी पोरं, मुंबईत आम्ही ऐकतोय धुळा सुट्टीच नाही. हान धुळा पाडलाय सगळा. आय कसली पवायला लागल्यात बघी पोरं. नादच नाही करायचं यांचा. अरे बाबा आम्ही पुरी पण कमी नाही. ओ गेट झाकू नका ओ पोलीस काका. अहो थांबा, आलोय मी. ओ गेट बंद करू नका. अहो आम्हाला बी घ्या. अहो घ्या लवकर. अहो आलोय ओ, फास्ट आलोय बघा. अहो घ्या हो, आम्हाला पण वेळ झालाय जरा, पण घ्या हो. आईला गेट बंद केलं. एवढं येऊन का उपयोग झाला नाही वाटतं. आईला सगळं झालं. ग्राउंड पुढे गेलतं, जरा सुखानं बसलो येऊन ग्राउंडला इथं. तो पण आणि परत पाऊस आला. काय खरं नाही आमच्या जिंदगीचं. आईला अवघड झाला विषय सगळा. आई. अरे हाला नाचा. हान ए उठ चल. आईला वैताग आला इथं. आईला बसूया जरा खिडकीत. काय पाऊस कमी होईना झालाय. वैताग आला नुसता या पावसानं. खाव्या वाळकाने बिळकं मुंबईतली. हा वैताग आलाय. आता ह्यो काय घेऊन येतोय बघा, दुसऱ्या बारक्या. अरे तुझी पहिलीच भरती आहे वाटतं भावा, तुझी. ये लवकर, ये इकडे लवकर ये. अरे ते हिरवं कशाला घेऊन आलंय? ये लवकर इकडे. अरे ते हातातनं काय घेऊन आलाय बघा. आता ह्यो अवघड झालाय बा विषय याचा. काहीतरी कुठला तर मक्का बिका घेऊन आलाय वाटतं घरातनं. काय सुटकॉन खातोस का काय भाजून इथं? वैतागच आहे बाबा याचा तरी. चला लवकर, चला ग्राउंड चालू झालं वाटतं. अरे पळ. वैताग सगळा नुसता. आई ग, हे दिवस तरी खाऊया बाबा. वैताग आला. कणीस तर नाही, नुसता मक्का तरी धाटासकट खाऊया आईच्या गावात. आता स्विमिंगचा एक ॲड झालाय. आता पावसात भरते हो. फसणविसांनी हे केलंय, काय पण करा पण ग्राउंडला म्हणून सांगितलंय. मग आम्ही पवत आलो सगळी. मग चौथा इव्हेंट ॲड झाला. एक 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक आणि चौथा इव्हेंट आहे हो आमचा. प्रॅक्टिस करायला मुंबईमध्ये. ग्राउंड पुढे गेलंय. आता काय करायचं? सुट्टीच नाही. मारा उड्या धबाधब. सुट्टीच द्यायची नाही आता. या चौथ्या इव्हेंट नंतर घ्यायचं मार्क, ढीगभर मार्क घ्यायचं. 20पैकी 20 मारा उड्या सगळीजण. मारा धुळा पाड्या. हे उठ रे काळ्या. आईच्या गावात आला तू मध्येच. प्रॅक्टिस करायला ना मी. ओढ तिथनं ओढ. चल तिकडं. आईच्या गावात मला वैताग आधी भरतीचा. आणि ही एक मध्ये येतात. अरे स्विमिंगचा इव्हेंट असा नसतो भावा, सरळ असतोय. सरळ जायचं असतंय. असं कसं पण पळून चालत नाही. मी एकटा बास आहे. सुट्टी नाही. आउट ऑफ मारणार. कधी पण घेऊन द्या ग्राउंड. एकटाच आहे मी. पाठीमाग बी एकटाच होतो, वेटिंगला पण एकटाच होतो आणि ग्राउंडला बी एकटाच आलोय हो. त्यामुळे मी एकटाच धुळा फाडणार. कोणी लागत नाही आपल्याला. 50पैकी 50 कधी बी घेऊ द्यात ग्राउंड. गोळा आउटाप, 100 आउटाप, 1600 आउटाप. आईच्या गावात कागदपत्र घ्यायला वाटतं आता घेतात वाटतं कागदपत्र. हे उठ माझा नंबर आहे. उठ. अरे वेळ झाला, उठ. आईला ह्याचा नंबर आला हो. आमचा कधी येणार? चला मी बी जातो. बघूया काय लागलं तर लागलं. काय सर मागं आईच्या गावात. मी सगळ्यात मोठा आहे. थांबा मी जातो. माझा नंबर आलाय. तू नंतर ये. अरे तू नंतर ये. आला बघ यो पाठीमागनं. आईला यो मोठ्या बघा यो. 6 भरत्या मारला वेटिंगला राहून आणि परत आलाय बघा. आता काय करायचं? याचा अवघड झाला विषय आईच्या गावात. मगापासून वाकून बघावली काय माझा नंबर येतोय का नाही कोणास ठाऊक. आईला या पोलीस भरतीच्या वैताग घेऊन गेलाय सगळा. नुसताच राडा करायला लागला. नुसता पोरांचा हाल करायला लागला. काय अवघड झालं हे सगळं. पोलीस भरती ही अशीच होणार एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे महत्त्वाची सूचना. आवडलं तर 100% लाईक शेअर करा. मैदानीसाठी जाताना हे बघा आमची अवस्था आणि सरकारनं आमची अवस्था काय करून ठेवली बघा. आणि 100% आमच्या आयुष्याची राख रांगोळी या सरकारनंच केलेली आहे. मायबाप सरकार आता तरी जागं व्हावं. कागदपत्र चेकिंगला जात असताना आमची अवस्था ही अशाच पद्धतीनं होणार आहे हो. सगळ्यांना वाटतं की पोलीस भरती म्हणजे खूप सोपं असतं, पण आत्ताच्या काळामध्ये पोलीस भरती म्हणजे दहशतवादाविरुद्ध विदाऊट ट्रेनिंग जाऊन तिथं उभा केल्यासारखा विषय झालेला आहे आमचा. आयुष्याच्या चिंध्या झाल्यात आमच्या हो. आमच्याकडे बघणारं कोणी नाही आहे. मायबाप सरकार पण नाही आणि कोणीच नाही. आईबापांच्या अपेक्षा, आईबापाचे फाटलेले पाय बघून, डोळे पाहून, डोळ्यातल्या आशा अपेक्षा पाहून नको वाटतं हो. खूप वाईट अवस्था आहे आमच्यावरती. दिसताना खूप भारी वाटलं, करताना सुद्धा खूप भारी वाटलं, पण एवढं हार्ड जातील ह्या गोष्टी वाटलं नव्हतं.
आता काय करायचं सांग, हे आम्हाला असं प्रकरण केल्याशिवाय पर्याय नाही. हातामध्ये पुस्तकं घेऊन पळायची पाळी आली आमच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे आता सरकारला तर त्यांनी गोष्टी ती करतच आहेत, पण आम्हाला आमच्या गोष्टी सुद्धा पार पाडाव्या लागतील, म्हणून आम्ही असा मार्गाचा वापर करताना दिसून येतोय. मग ह्याच्यामध्ये काही लोक इंजेक्शन घेऊन पळत आहेत, काही लोकांनी आयुष्याची वाट लावून घेतलेली आहे. आणि आमचं हे 1600 मीटर मारताना ही अशीच अवस्था होऊन जाणार आहे. 100% आमची अशीच अवस्था होऊन जाईल. कोण पडेल, कोण उठेल, कोण रडेल. वाईट अवस्था होणार आहे आमच्या मुलांची. पण याच्यावरती विचार करणार कोण हो? चला, शेवटी गोळ्याला बघा कसा गोळा टाकतोय मी. बघा लास्टचा गोळा टाकतोय, लास्ट इव्हेंट आहे. आउट ऑफ टाकणार म्हणजे टाकणार. हा ना, आईला पडला वाटतो यो आईच्या गावात. मगापासून फोन आलेला होता आणि पडला वाटतं. हे असं बघा, अचानक पाऊस आल्यानंतर आमची अवस्था बघा आम्ही कसं करतोय. पर्याय न हो, आमचं असो आम्ही करून घेतले तर काय करायचं. महाराष्ट्रामध्ये जन्म आलाय आमचा. या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या हाती सगळ्या आहेत दोऱ्या. सो पर्याय नाही आम्हाला त्यांच्यासमोर. हुकुमशाही हुकुमशाही हुकुम.